भीड़ जिले के टाकली गांव में हुए विलास गुले हत्याकांड को 19 दिन बीत चुके हैं। पुलिस इस मामले में अब तक 10 आरोपियों को गिरफ्तार कर चुकी है। इस बीच गुले परिवार का दावा है कि पूरक बयान में सांसद बजरंग सोनवणे के पुत्र सौरभ सोनवणे का भी नाम सामने आया है। परिवार का आरोप है कि नाम सामने आने के बावजूद अब तक उनकी गिरफ्तारी नहीं की गई है। इसी के विरोध में आज केज में न्याय की मांग को लेकर मोर्चा आयोजित किया गया है। मोर्चा शुरू होने से पहले परिजनों ने दिवंगत विलास गुले के चित्र पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी। इस दौरान परिवार के सदस्य भावुक हो गए और विलास गुले की पत्नी समेत परिजनों की आंखें नम हो गई। परिवार ने निष्पक्ष जांच और सभी आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग दोहराई है। 20 जून रोजी जी माझ्या भावाची निर्गुण हत्या केली, त्या हत्येनंतर मारल्यानंतर त्या घटनास्थळाहून ज्यावेळेस त्याला सिव्हिल दवाखान्यामध्ये नेलं गेलं त्यावेळेस मी स्वतः सिव्हिल दवाखान्यावरती गेलो होतो आणि सिव्हिल दवाखान्यावरती त्यांनी पूर्ण शुद्धीत होता तो बोलत होता की घटना काय झाली, कोणी मारलंय, कुणाच्या सांगण्यावरनं मारलंय, ती पूर्ण ॲम्ब्युलन्समध्ये पण सांगत होता आणि ऑपरेशन झाल्यापासून तो शुद्धीवर पुरेपूर आला होता। पण शुद्धीवर आल्यानंतर एक 3-4 तासानंतर त्याचा मृत्यू झाला। त्यांनी सगळा घटनाक्रम जो मला सांगितला होता तो घटनाक्रम मी पूर्वनियोजित दिलाय आणि जे घटनास्थळी जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांनीही घटनास्थळावर जी घटना घडलेली किंवा काय झालं, कुणाचं नाव घेऊन मारलं, हे सगळ्या गोष्टी साक्षीदारांच्या जबाबामध्ये त्यांनी पण दिलेल्या आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्या पूर्वनियोजितची तात्काळ दखल घेऊन राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करावी। सांगितलंय ना मी सौरभ सोनवणेचं मी जबाबादी सांगितलंय, आपल्या प्रसार माध्यमांनाही सांगितलंय किंवा जे माझी घटना झालेली माझ्या भावाने मला जे सांगितलंय ते मी जबाब दिलेलं आहे ना, त्याच्यावर तात्काळ अटक करून कारवाई करावी।